तुला अजूनही चांगली मुलगी म्हणूनच कन्सिडर करतोय, पण हे असं रात्री बेरात्री कोणाच्या तरी घरात घुसून असं वागणं हे चांगुलपणाचं लक्षण नाहीये बरं का? नाहीये मी काय करशील? नाहीये. हे बघ, मला तुझ्याशी फालतू वाद घालण्यात वेळच नाही. एक तर मी डिरेक्टली असं कोणालाही भेटत नाही, कळलं ना? प्लीज सर, मला फोन करावा लागतो, अपॉइंटमेंट घ्यायला लागते आणि त्यानंतर मी ठरव. जस्ट शट अप. काय आलेली पाहुण्याशी कोणी असं वागतं का? आल्यापासून सतत पाणी सुद्धा विचारलं नाहीयेस. पाणी काय, दारू सुद्धा पाजतो आम्ही पाहुण्यांना, उर्मटांना नाही. पण उर्मट मी यार, मी आल्यापासून इतकं अदबीनं वागतेय तुझ्याशी. काय रे? काय रे, ही तुझी आदब आहे? रिलॅक्स. नाहीतर किंचाळ आहे ना मी. पण याच भाषेत बोलतोस का? सारखं सारखं त्यांच्यावर कशाला बसवतोस? एवढं राग यायचं कारण काय? अरे तुला काय घेणं आहे? मला काही देणं घेणं नाहीये, पण कळतंय ना मला. फक्त दोनच शक्यता आहे. आईबापाचं नाव घेतलं ना तरी वैतागतेस ना लगेच. एक तर तुझे आईबाप हे अट्टल गुन्हेगार तरी असतील, तर देवासारखी पापभूल माणसं असतील. आय से इनफ. इनफच आहे, इनफ आहे तुझं हे वागणं बोलणं तुझ्या आईबापाला ओळखण्यासाठी. आता तोंडातून एक शब्द जरी काढलास ना तर काय तर खूप त्रास होईल ना, खूप. माधव नाहीये. नाहीये म्हणजे माधव कुठे नाहीये? माधव सगळीकडे आहे. इथे आहे, तिथे आहे, इथे आहे. अरे जाऊ दे ना त्या गरीबाला. हो पाहुणे, गरीब असलो तरी माज आहे मला त्याचा. हो, आल्यापासून दिसतोच आहे माज. हा माज पण इथेच पडीक असतो. शेट, पाहुणे पुण्याचे आहेत का? आहे मी पुण्याची. मग नाही ते कळतंय. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.